नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या महिलांचं नेहमी एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपली स्किन सुंदर असावी, छान असावी, कुठल्याही प्रकारचा काळवटपणा स्किनवरती नसावा किंवा वांगाचे डाग नसावे, स्किनला ग्लो असावा, स्किन टाईट असावी, असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. मग आपण त्यासाठी भरपूर वेगवेगळ्या क्रीम आणतो, पार्लरमध्ये जातो, भरपूर पैसे खर्च करतो, परंतु आज तसं करण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर रेमेडी, अतिशय सुंदर फेशियल जे आहे आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत, ज्यामुळे बघू शकता तुमची जी स्किन आहे अशा प्रकारे ग्लाससारखी चमकणार आहे, ते पण न पार्लरमध्ये जाता किंवा न कुठला खर्च करता. जर तुम्हालाही माझ्यासारखी टवटवीत स्किन जर हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अतिशय यूजफुल आणि खूप सोप्या पद्धतीने एक रेमेडी तयार करणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्याची अजिबातच गरज पडणार नाही. आता बघा, भरपूर महिला एज झाल्यानंतर त्यांच्या स्किनवरती सुरकुत्या येतात किंवा वांगाचे डाग तयार होतात, पिंपलचे डाग असतात किंवा बऱ्याच महिलांच्या डोळ्याखाली सुद्धा काळसर जे आहे भाग झालेला असतो. या सर्व प्रॉब्लेमवरती आज ही रेमेडी तुम्हाला खूप सोप्पा आणि खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आणि तुम्ही सर्व माझे सबस्क्रायबर आहात, तुम्ही माझी एक छान अशी फॅमिली आहात, म्हणून मी आज तुमच्यासाठी अगदी रिअल जो हा व्हिडिओ आहे तो घेऊन आलेले आहे. यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि दुसरी गोष्ट, यापासून नक्की रिझल्ट मिळतो. ज्यांनी कुणी हे लावलं त्यांना जर रिझल्ट नाही मिळाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण एक नंबर हा उपाय आहे. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे फेअर अँड लवली, जी की आपल्या महिलांना नेहमीच लावायला आवडत असते आणि भरपूर महिला ती रोज यूज करतात. तर तीच फेअर अँड लवली आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि अगदी पार्लरसारखं फेशियल आज आपण घरच्या घरीच करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मी फेअर अँड लवली जी क्रीम आहे ती एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्या क्रीममध्येच अगदी थोड्या प्रमाणामध्ये कच्चं दूध ॲड करायचे आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे गरम झालेलं जे दूध असतं ते अजिबात वापरायचं नाही आहे. गारच म्हणजे कच्चं जे दूध असतं तेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि बघू शकतात, अगदी थोडंसं दूध मी यामध्ये मिक्स करून व्यवस्थित याला क्रीमसारखं तयार करून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते. तर बघा, असं दाण्यासारखं एक टेक्स्चर याचं तयार होतं, ते होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे लिंबू. तर बघा, अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये लिंबू टाकायचं आहे. एकाच वेळेस सर्व लिंबू अजिबात टाकायचं नाही आहे. अगदी थोड्या वेळाने 2-2 थेंब आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे. जास्त लिंबू अजिबात टाकायचं नाही आहे. आणि बघा, पहिले सुरुवातीला तुम्ही बघितलं हे असं पाण्यासारखं होतं आणि लिंबू टाकल्यानंतर अगदी क्रीमसारखं हे तयार झालेलं आहे. आणि याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. दिवाळीच्या आधी तुम्ही एकदा जरी याला लावलं तरीही अगदी छान ग्लो तुमच्या चेहऱ्याला येणार आहे. त्यानंतर बघा, अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे हळद. अगदी चिमूटभर, अगदी नगभर हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे. जास्त हळद टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि अगदी थोड्याच क्वांटिटीमध्ये मी हे तयार केलेलं आहे, कारण हे तयार करून ठेवायचं नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे यूज करायचं त्याच वेळेस तयार करायचं आणि त्याच वेळेस लगेच लावायचं आहे. आता ही क्रीम आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, ती म्हणजे बघा, मी या ठिकाणी एका वाटीमध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये लिंबू टाकलेलं आहे. आता हे जोपर्यंत असं व्यवस्थित घट्टसर होत नाही ना, तोपर्यंत हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि बघा, मी सुरुवातीला थोडं लिंबू टाकलं आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये लिंबू ॲड करत आहे. एकाच वेळेस आपल्याला सर्व लिंबू अजिबात टाकायचं नाही आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला लिंबू टाकायचं आहे. आणि बघा, हे आता याला लावायचं कसं किंवा याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, सुरुवातीला आपण जे लिंबू आणि दूध टाकून जे एका वाटीमधलं मिश्रण तयार केलेलं होतं ना, ते आपल्याला कापसाच्या मदतीने सर्वात आधी चेहऱ्यावरती लावायचं आहे. म्हणजे हे
एक क्लिनिंगचं काम करतं आणि हे लावणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे जेवढी काही काळवटपणा स्किनवरती आलेला असतो किंवा जेवढं काही डस्ट वगैरे असते स्किनवरची ती काढण्यासाठी हे खूप जास्त उपयोगाचं ठरतं. त्यामुळे आपल्याला सर्वात आधी जे दूध आणि लिंबू आपण मिक्स केलेलं होतं सर्वात आधी त्याने चेहरा व्यवस्थित अशा प्रकारे कापसाच्या मदतीने क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळुवारपणे चेहऱ्याचे अशा प्रकारे मसाज करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होतं आणि चेहऱ्यावरच्या ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या अगदी चुटकीत गायब देखील होतात. तर बघा आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनने चेहऱ्याची व्यवस्थित मालिश करून घ्यायची आहे आणि ही मालिश करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजिबात स्किप करायचं नाही आहे, तरच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळेल. त्यानंतर बघा व्यवस्थित 5 मिनटं याला सुकून द्यायचं आहे आणि बाकी आपण जी क्रीम तयार केली होती ना फेशियलची, ती क्रीम नंतर चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे अशा पद्धतीने. अगदी संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित ही स्किनवरती व्यवस्थित लावायचं आहे. बघू शकतात ज्या पद्धतीने मी लावत आहे सेम त्या पद्धतीने. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. आणि बघा व्यवस्थित अशा पद्धतीने स्किनवरती याला लावायचं आहे. 5 ते 10 मिनटं व्यवस्थित ठेवायचं आहे. आता दिवाळी येते, मग भरपूर महिला पार्लरमध्ये जातात, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झिंग करतात, क्लीनअप करतात किंवा फेशियलसुद्धा करतात. तर ते करण्याची तुम्हाला यानंतर गरजसुद्धा नाही आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. बघू शकतात ज्या ठिकाणी स्किनवरती हे ॲप्लाय केलेलं होतं त्या ठिकाणची स्किन तुम्ही बघू शकतात. अगदी काचेसारखी चमक चेहऱ्याला येते आणि सोबतच स्किन टाईट होते. जे काही स्किनचे प्रॉब्लेम असतात म्हणजे पिंपलचे डाग किंवा वांगाचे डाग किंवा सुरकुत्या येणं, ह्या सर्व प्रॉब्लेमवरती अगदी बेस्ट सोल्युशन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि यापासून तुम्हाला जर रिझल्ट नाही मिळाला ना तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण यामुळे रिझल्ट हा नक्कीच मिळतो. मी स्वतः याचा स्किनवरती तुम्हाला ट्राय करून दाखवलेला आहे आणि जी गोष्ट चांगली असते, युजफुल असतेच, मी नेहमी तीच तुमच्यासोबत शेअर करत असते. बघू शकतात माझ्या स्किनकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की किती छान फेशियलसारखा लूक यामुळे येतो. आणि बघू शकतात घरच्या घरीच जे फेशियल आहे जे करण्यासाठी आपण 1000-500 रुपये खर्च करतो, पार्लरमध्ये जातो, वेगवेगळ्या क्रीमसुद्धा आणून फेशियल करतो, तसं करण्याची आता अजिबात गरज नाही आहे. घरातीलच वस्तू वापरून आपला जे आपण चेहरा जो आहे ग्लोविंग करू शकतो, ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. तर बघा 5-10 मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरती ठेवायचं आहे, व्यवस्थित मालिश करायची आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहऱ्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता चेहऱ्याचा ग्लो तुम्ही स्वतःच बघा. खूप छान रेमेडी आहे, खूप छान फेशियल आहे हे. तुम्ही घरच्या घरीच तुमच्या स्किनला टाईट करू शकतात, ग्लाससारखी स्किन घरच्या घरीच करू शकतात. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या दिवाळीमध्ये त्यांचे देखील पैसे वाचतील आणि त्यांचा देखील फायदा होईल.